अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह कसे काय सापडले? अजित पवारांच्या अपघातावर अमोल मेटकर यांनी उपस्थित केली शंका. अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 जण कसे काय सापडले? अजित पवारांसोबतची चर्चा 13 दिवसांनी सांगेन. रोहित पवारांच्या वक्तव्यानंतर चर्चा नव्हती. पटेलांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती. भाजपच्या पियुष गोयलांचा दावा, तर तटकरेंनी गोयलांचा दावा फेटाळला. पवारांनी मनात आणलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यापेक्षा दादांचा अनुभव आणि आवाका मोठा. सामनाच्या रोखठोक सदरातून संजय राऊतांचं विश्लेषण. करदात्यांची अर्थमंत्र्यांकडून साफ निराशा. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर दादा बोलले असते. राष्ट्रवादीचे निर्णय हे राष्ट्रवादीच घेते, देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. किरकोळ कर चोरी प्रकरणामध्ये आता शिक्षा नाही तर दंड ठोठावण्यात येणार. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारामध्ये हाहाकार. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण. सेन्सेक्स 2555 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्ये 783 अंकांची घसरण. देशात 1 एप्रिल 2026चा नवा सुलभ प्राप्तिकर कायदा लागू होणार, तर आता आयकर परतावा भरण्यासाठी 31 जुलैपर्यंत सुरू. नारळाचं उत्पादन वाढवण्यासाठी योजना. काजूच्या उत्पादनाला बळ देणार. भारतीय चंदनाची संस्था टिकवण्यासाठी योजना. नागपूर महापौर पदासाठी भाजपची नवी रणनीती. महापौर पदासाठी कुणबी चेहरा देण्याचा विचार. महापौर पदासाठी नीता ठाकरेंचं नाव जवळपास निश्चित. देशभरात 7 नवे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार. पुणेकरांसाठी खुशखबर. पुणे मुंबई आणि पुणे हैदराबाद हायस्पीड ट्रेन धावणार. आता अपघात विम्यातून मिळालेली रक्कम करमुक्त. अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारणार, तर पशुवैद्यकीय महाविद्यालय आणि प्रयोगशाळेचंही बळकटीकरण होणार. आयुर्वेद उत्पादन निर्यातीला बळ देण्यासाठी 3 नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदिक फार्मसी अद्ययावत करणार, तर प्रशिक्षणासाठी जामनगर इथं संशोधन संस्था उभारणार असल्याची माहिती. वैद्यकीय क्षेत्रातील पर्यटनासाठी 5 प्रादेशिक हब उभारणार. पीपीपी तत्वावर मेडिकल टुरिझम हबला देणार प्रोत्साहन. भारत औषध निर्मितीचं बनणार केंद्र. कर्करोग, मधुमेहासह 7 दुर्मिळ आजारांवरील औषधांच्या किमती होणार कमी. मध्यमवर्गीयांना मोठा झटका. व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. लोकल टू ग्लोबल होण्यासाठी गती मिळणार. पंतप्रधान मोदींची आजच्या अर्थसंकल्पावरती प्रतिक्रिया. बजेटमध्ये औद्योगिक सवलती देण्यामध्ये आल्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्र्यांचा बजेटवर प्रतिक्रिया. फडणवीसांचा झेडपी निवडणुकीचा प्रचार न करण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे निर्णय. येत्या 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा घेणार होते फडणवीस. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार. मुंबईतील जुहूमधील घराबाहेर 4 राऊंड फायर केले. पोलिसांनी सुरक्षा वाढवली. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी दाखल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील 2 प्लॅटफॉर्म बंद होणार. प्लॅटफॉर्म 16 आणि 17 3 महिन्यांसाठी बंद. विस्तारीकरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे राहणार बंद. एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही होणार बदल. अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय. सावध सुरुवातीनंतर टीम इंडियाचा पाय खोला.